नमस्कार. मी प्रदीप केळुस्कर. प्रदीप केळुस्कर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची माझी कथा आहे सखी, प्रिय सखी. माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस बेंगलोरहून उटीच्या दिशेने धावत होती. गाडीत पुण्या मुंबईकडचे सुमारे 25 प्रवासी सहलीला जात होते. बहुतेक प्रवासी 50च्या पुढचे होते. प्रत्येक सीट 2 प्रवाशांसाठी असल्याने एका सीटवर नवरा बायको जोडी बसली होती. अपवाद फक्त डाव्या बाजूला समोरून चौथ्या सीटवर एक 55-56 वर्षाचा गृहस्थ हातात पुस्तक घेऊन त्यात रममाण झाला होता. दुसरी उजव्या बाजूला समोरून 5व्या सीटवर ज्योती पारकर एकटीच बसली होती. असा लांबचा प्रवास ज्योती कित्येक वर्षांनी करत होती. मुलगा सून मागेच लागली आणि त्यांनी या माऊली टूरच्या सहलीत नाव नोंदवले, त्यामुळे ज्योती बाहेर पडली. असे असले तर ज्योतीचा जीव अजून पारकर क्लॉथ अँड पारकर एंटरप्राइजेसमध्ये अडकला होता. गेली 25 वर्षे कापड आणि तयार कपडे यांच्याभोवती तिचे आयुष्य गेले होते. तिचा मुलगा आशू आणि सून प्राजक्ता यांची तिला आठवण झाली. सांभाळतात दोघेही व्यवसाय, पण अजून माझे मार्गदर्शन लागतेच. आपण पण व्यवसायातून हळूहळू बाहेर पडावे असे म्हणतो, पण जमत नाही. पण आता निर्णय घ्यायलाच हवा. इतकी वर्षे सतत कामात राहण्याची सवय, त्यामुळे घरी बसून वेळ कसा जाणार ही चिंता. ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट समोरून सरकू लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लहानच्या गावात जन्म, 3 बहिणी, घरची गरिबी, आपण सर्वात लहान. शाळेत हुशार होतो, विशेषतः भाषा विषय अतिशय चांगले. मराठी भाषा फार आवडायची. कविता सगळ्या तोंडपाठ. शाळेत शिकवलेल्या कविता ज्योती आठवू लागली. कित्येक वर्षात कविता मनातल्या मनात सुद्धा म्हटल्या नाहीत. 12वीपर्यंत शिक्षण घेऊन शिवण क्लासात नाव घातले. बाजूच्याच गावातील पारकर टेलरचे स्थळ आले. 2 पारकर भाऊ, दोघेही टेलर. त्या 4-5 गावात चांगले कपडे शिवण्याबद्दल प्रसिद्ध होते. मोठा भाऊ दिनू, त्याचे लग्न झालेले. धाकटा अरुण, त्याचे स्थळ आले. मुलगा बरा आहे, अंगात कला आहे हे समजून आईबाबांनी लग्न लावून दिले. त्या काळात आपल्याला कुठे होते स्वातंत्र्य बरे वाईट म्हणायचे. पदरी पडेल त्याच्याशी आयुष्यभर संसार करायची पद्धत. लग्नानंतर लक्षात आले सारा कारभार मोठ्या जावेच्या हातात. आपला नवरा पण वहिनीच्या पुढे बोलत नाही. दुकान मोठ्या जावेच्या हातात. सर्व पैसे भावाकडे जाणार, त्याच्याकडून त्याच्या बायकोकडे. काही हवे असेल तर मोठ्या जावेकडे मागावे लागे. ज्योतीला हे सहन होत नव्हते. यातून बाहेर पडायला हवे. तिने नवऱ्याच्या मागे तगाला लावला, आपण वेंगुर्ल्याला जाऊ. माझी आते तिथे आहे, तिथे टेलरिंग दुकान काढू, मी कपडे विकीन. ज्योतीचा नवरा काही ऐकणारा नव्हता. मग तिच्या मोठ्या दिराला दारूचे व्यसन लागले. त्यात तो पैसे उडवू लागला. घरात पैसे येणे बंद झाले. त्यामुळे मोठी जाऊ, आता तुम्ही वेगळे राहा, आम्हाला तुमचा खर्च झेपत नाही असे म्हणू लागले. त्यामुळे तिच्या नवऱ्याला नाईलाज झाला आणि शेवटी ती दोघं गाव सोडून वेंगुर्ल्याला आली. वेंगुर्ल्याला ज्योतीची आते राहत होती. आतेच्या नवऱ्याचे इस्त्रीचे दुकान होते, स्वतःचे घर होते. आतेचा मुलगा मुंबईला नोकरीला होता, त्यामुळे ती दोघंच राहत होती. म्हणून ज्योती आणि अरुणची राहायची सोय झाली. ज्योती धडपडी होती. आजूबाजूला फिरून कुठे भाड्याने दुकान गाळा मिळतो काय हे शोधत राहिली. तिला थोडीशी आतमध्ये पण कमी भाड्याची जागा मिळाली. त्या जागेत पारकर टेलरचा बोर्ड लागला आणि आतेकडे पडून असलेल्या शिलाई मशीनवर काम सुरू झाले. ज्योतीच्या मावशीचे मुंबईत परकर, साड्या, ब्लाऊज, कटपीस यांचे लहानसे दुकान होते. ज्योती मुंबईत गेली आणि मावशीच्या ओळखीने स्त्रियांसाठी लागणारे कपडे क्रेडिटवर घेऊन एसटी बसवर पार्सले घालून वेंगुर्ल्याला आणू लागली. तिला माहीत होते आपली या शहरात ओळख नाही तर कोणी आपल्याकडे येणार नाही. यासाठी आपण त्यांच्याचकडे जायला हवे. म्हणून ती सायकलच्या मागेपुढे पिशव्या बांधून घरोघरी कपडे विकू लागली. लाघवी बोलणे, दुकानापेक्षा रेट कमी आणि चांगला दर्जा यामुळे तिचे कपडे खपू लागले. तिच्या तोंडी जाहिरातीमुळे तिच्या नवऱ्याकडे कपडे शिवायला येऊ लागले. एकंदरीत 2 वर्षात तिने या व्यवसायात जम बसवला. दर 15 दिवसांनी तिला मुंबईला जावे लागले. मागचे पैसे देऊन पुढचा माल आणायचा. या दरम्यान तिला मुलगा झाला. आशू 1 महिन्याचा झाला. त्याला आतेकडे ठेवून ती मुंबईची वारी करू लागली. अशीच 5 वर्षे गेली. तिचा व्यापार आता जोरदार होऊ लागला. आता तिला मार्केटमध्ये एखादा गाळा मिळावा अशी इच्छा झाली. शोधता शोधता तिला तसा गाळा मिळाला. त्या गाळ्यात तिने मस्त फर्निचर केले आणि भरपूर माल मारला. फक्त स्त्रियांसाठी कपडे सर्व सेल्स गर्ल मुलीच ठेवल्या. अशी पद्धत तळ कोकणात तेव्हा नव्हतीच.
त्यामुळे तिच्याकडे मुलींची तसेच स्त्रियांची गर्दी होऊ लागली. आता सरळ ट्रान्सपोर्टने माल यायला लागला. गणपती, दिवाळी, लग्नसराई या काळात तिला जेवायला वेळ मिळत नव्हता अशी गर्दी. तिचा नवरा पण टेलरिंग बंद करून तिच्या दुकानात काम करू लागला. एव्हाना आशू शाळेत जाऊ लागला. त्याच्याकडे लक्ष द्यायला आते होतीच म्हणून ती निर्धास्त होती. आशू पण अगदी गुणी निघाला. आपली आई सतत कामात असते हे पाहून तो फारसा हट्ट करायचा नाही. पण तिचे दुर्दैव, तिच्या नवऱ्याला दारूचे व्यसन लागले. तिने त्याला खूप समजावले, ही दारू आयुष्याचा सत्यानाश करणार आहे. त्याचा मोठा भाऊ सुद्धा असा दारूपायी आयुष्यातून बाद झाला. परंतु तिच्या नवऱ्यामध्ये कसलीच सुधारणा दिसेना. उलट त्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढू लागले. शेवटी तिने निग्रहाने सांगितले, यापुढे दारू पिऊन दुकानात आलास तर बाहेर हाकलून लावी, घरात पाय ठेवू देणार नाही. दिवाळी आलेली, त्यामुळे भरपूर माल दुकानात आला. ती मुलींकडून पार्सले उघडवत होती. त्यावर दर चिकटवणे सुरू होते. एवढ्यात तिचा नवरा दारू पिऊन तर्र झालेला दुकानात शिरला आणि कॅश काउंटर जाऊन पैसे खिशात घालू लागला. तिच्या अंगाचा संताप झाला. तिने कोपऱ्यात असलेली एक मोठी काठी उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली. तो तिरमिरला आणि खाली पडला. तिने दुकानातील मुलींच्या सहाय्याने त्याला ओढून बाहेर काढले आणि पुन्हा दारू पिऊन दुकानात आलास तर बघ, तुझा जीव घेईन अशी तंबी दिली. थोड्या वेळाने तिचा नवरा उठून कुठेतरी गेला. तो रात्री येईल, उद्या येईल असे म्हणता म्हणता तो आलाच नाही. तिला वाटले कदाचित गावी गेला असेल. गावी पण तो गेला नाही. कदाचित नातेवाईकाकडे गेला असेल, पण तो कुठेच गेला नाही. 2 महिन्यांनी देवबाग किनाऱ्यावर त्याचे प्रेत समुद्रात तरंगताना दिसले. तिचा व्यवसाय जोरात सुरू होता. घरी आते तिचे यजमान लक्ष ठेवून होते. आशू शाळेत जात होता. आता तिच्या बँकेत पैसा जमवू लागले. तसे तिला मोठ्या जागेचे वेध लागले. भर बाजारात मोठ्या इमारतीचे काम सुरू होते. त्या इमारतीत दुकानासाठी जागेची तिने चौकशी केली. तिच्या बँकेने पण सहाय्य केले आणि 2100 स्क्वेअर फुटाची जागा तिने विकत घेतली. आता पार्कर एंटरप्राइजेस नवीन प्रशस्त जागेत सुरू झाली. इथे नवीन पिढीसाठी सर्व ब्रँडचे नवीन कपडे मिळू लागले. सर्व व्यवसाय कॉम्प्युटराईज झाले. धंदा खूप वाढला. नवीन तरुण सेल्समन, सेल्स गर्ल यांच्या नेमणुका झाल्या. 4 वर्षापूर्वी आशू पण धंद्यात आला. दोन्ही दुकानांचा कारभार त्याने हातात घेतला आणि ज्योतीला विश्रांती मिळू लागली. आशूचे त्याच्या वर्गातील बेहतरीन प्राजक्ता हिच्याशी लग्न झाले आणि अजून 2 हात मदतीला आले. माऊरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची गाडी उट्टीच्या दिशेने धावत होती आणि ज्योतीला तिच्या आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर सरकत होता. सर्वजण म्हणतात, आता 60 जवळ आली. तुमच्या आवडीनिवडीत मन रमवा. तुमचे अपुरे छंद पूर्ण करा. तिच्या लक्षात येईना कसल्या होत्या आपल्या आवडी, कसले होते आपले छंद. गेली 25-30 वर्षे गाडीला झुंपलेल्या बैलासारखे आपण राबत होतो. दिवसाचे किती तास कोण जाणे. एवढ्यात गाडीतील ट्रॅव्हल मॅनेजर अनिता हिने माईक हातात घेतला. चला मंडळी, अजून 2 तास प्रवास बाकी आहे. तेव्हा गाणी म्हणा, भेंड्या लावा, नाटुकले करा, पण झोपू नका. आजूबाजूचा निसर्ग पहा. पहा कसं बाहेर धुकं पडले, ते एन्जॉय करा. चला चला सुरुवात करा. असं म्हणून तिने पहिल्या बाकावरील वर्दे जोडीला सुचविले, तुम्ही काय करताय. वर्धेने आपली हिंदी गाणी म्हटली. दुसऱ्या बाकावरील जाधव यांनी चक्क नक्कल केल्या. कोणी श्लोक म्हटले. तिने डाव्या बाजूला 4थ्या सीटवर एकट्यात बसलेल्या गृहस्थांकडे पाहून म्हटले, अत्रे सर तुम्ही काय म्हणताय. अत्रे सर म्हणाले, मी माझ्या कविता म्हटल्या तर चालेल का. अरे वाह, तुम्ही कवी आहात काय. ओ म्हणा म्हणा म्हणा, कोणी ते ओरडलं. मग प्रवीण अत्रेने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केल्या. पहिली ठिणगी पडते तेव्हा विचार व्हावा पाणी, मनात सूर जपतो तेव्हा शब्द होतात गाणी. पहिली ठिणगी पडते तेव्हा विचार व्हावा पाणी, मनात सूर जपतो तेव्हा शब्द होतात गाणी. कधी कधी आठवण्याहून विसरण्यात मजा. अहो कधी कधी आठवण्याहून विसरण्यात मजा, बेरजेपेक्षा कधी कधी जोडून देते वजा. बाकी उरणं महत्वाचे, तेवढीच श्री शिल्लक. कविता असेल साधी पण विचार मात्र तल्लक. कविता असेल साधी पण विचार मात्र तल्लक. ज्योतीला भारावल्यासारखे झाले. शाळेत असताना कविता तिचा जीव की प्राण होत्या. जीवनाच्या रहाट गाडग्यात ती सर्व विसरली. तिला ती ओळ पुन्हा आठवली. कधी कधी आठवण्याहून विसरण्यात मजा, बेरजेहून कधी जोडून देते वजा. काय विलक्षण कविता होती. ढगाळलेल्या वातावरणात मध्ये सूर्याची तिरीप अंगावर पडावी असे तिला वाटले. त्या कवितेनंतर इतर प्रवाशांनीही काही कार्यक्रम केले, पण ज्योतीचे त्याकडे लक्षच नव्हते. ती कविता पुन्हा पुन्हा आठवत राहिली. बाकी उरणं महत्त्वाचं, तेवढीच श्री शिल्लक. आहा, काय विचार आहे सुंदर. सर्वांचे कार्यक्रम संपले तसे गाडीतील इतर प्रवासी डुलक्या काढू लागले. फक्त 4थ्या सीटवरील अत्रे सोडून तो पुन्हा पुस्तकात मग्न झाला होता. तिने अत्रेंकडे पाहिले.
तिच्या सीटवरून त्यांची एक बाजू दिसत होती. गोरा रंग, किंचित पांढुरके झालेले केस, काळा चष्मा, निळी जीन्स आणि पांढरा टी शर्ट मध्यम उंचीचा असावा. मघाच्या कवितेतील ओळी आणि त्याचे अर्थ काढेपर्यंत गाडी सायंकाळच्या चहा ब्रेकसाठी थांबली. एका रेस्टॉरंटच्या हिरवळीवर छोटी छोटी टेबले आणि सभोवती खुर्च्या. गाडीतील मंडळी आपापसात कुटुंबासह टेबलाभोवती बसली. ज्योतीची कुणाशी फारशी ओळख नव्हती, त्यामुळे ती एकटीच एका टेबलापाशी जवळ बसली. एवढ्यात अत्रे गाडीतून सर्वात शेवटी उतरले. इकडे तिकडे रिकामी खुर्ची बघता बघता त्यांना ज्योतीसमोरची खुर्ची दिसली. त्यांनी ती खुर्ची मागे ओढली आणि तिच्याकडे पाहत म्हणाले, नमस्ते, मी प्रवीण अत्रे. मी इथे बसू शकतो का? हो हो, बसा ना. मी ज्योती पारकर. मघा तुम्ही कविता म्हटली, आता तुमचे नाव कळले, प्रवीण अत्रे. तुम्ही कविता ऐकली काय? अरे वा, आश्चर्य आहे. हो, सध्या कुणाला कथा कविता वाचायला ऐकायला आवडत नाही. प्रत्येकजण व्हॉट्सअप फेसबुकवर बिझी असतो. त्यांच्याकडे छोटं मोठं येतं ते वाचायचं आणि फॉरवर्ड करायचं. नाही नाही, मी तुमची कविता लक्षपूर्वक ऐकली. मला जवळ पाठच झाली म्हणा ना. आश्चर्य आहे. म्हणून दाखवू का? आणि ज्योती कविता म्हणू लागली. पहिली ठिणगी पडते जेव्हा विचार व्हावा पाणी. नको नको, आलं माझ्या लक्षात. वा वा वा, काय खायचं? कर्नाटकात डोसे इडली छान मिळतात. डोसा चालेल? हो, ओके. अत्रेने 2 डोशांची आणि कॉफीची ऑर्डर दिली. तुम्हाला कविता आवडतात की तुम्ही कविता करता? हो, गेल्या कित्येक वर्षात मी कवितेची एकसुद्धा ओळ वाचलेली नाही. वेळच नाही मिळाला. आयुष्यभर धावत होते, आता थोडी विसावली. हो, सतत धावू नये. अधूनमधून सावलीसाठी बसावे, कोकिळेचे कुहू कुहू ऐकावे, झऱ्याचे पाणी प्यावे. ज्योतीच्या मनात आले, अत्रे किती छान बोलतात. तेवढ्यात गाडी सुरू होण्याचा इशारा आला. दोघांनी झटपट खाणे संपवले आणि गाडीत आपापल्या जागेवर जाऊन बसली. उटीला पोहोचेपर्यंत काळोख पडला होता. हवा अतिशय थंड होती. ट्रॅव्हल्स कंपनीने एका तलावाशेजारीचे लॉज बुक केले होते. सर्व मंडळी झटपट फ्रेश झाली. हॉटेलवाल्याने लॉनवर शेकोटी पेटवली होती आणि त्याभोवती खुर्च्या मांडून जेवण ठेवले होते. मस्त गरम गरम जेवण घेताना पूर्ण ग्रुप पुन्हा उत्साहित झाला. ग्रुपमधील मुंबईचे वझे प्रवीण अत्रेला पाहून म्हणाले, अत्रे, अरे काय गारवा आहे इथे. मस्त गारव्याची एखादी कविता असेल तर म्हणा. प्रवीण अत्रे म्हणू लागले, तीच प्रीत तीच रात तोच राग मारवा, तोच श्वास तीच आस हवा हवाचा गारवा. तीच प्रीत तीच रात तोच राग मारवा, तोच श्वास तीच आस हवा हवाचा गारवा. कवितेने गारवा हा शब्द आल्याबरोबर ग्रुपमधील मंडळींनी एकच गल्ला केला. ज्योतीला पण आश्चर्य वाटले. प्रवीण अत्रेंनी एवढ्या झटपट कविता कशी बनवली? पण आता वझे पण पुरते पेटले होते. परत म्हणा, परत म्हणा अत्रे, परत म्हणा. गारवा आला, आता पुढे काय? पुढे पुढे. अत्रे पुढे म्हणू लागले, तेच भाल गौर गाल पुनवेचा चांदवा, अधीर तेच तोच आहे गोडवा, हवा हवासा गारवा, हवा हवासा गारवा. अत्रे कविता म्हणत होते. वातावरण धुंद फुंद झाले. ज्योतीला कविता ऐकत राहायची इच्छा होती, पण हवेतील थंडी पण खूप वाढली. तशी मंडळी आपापल्या रूममध्ये गेली. ज्योती झोपण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मघा अत्रेने म्हटलेली कविता तिच्या समोर हात जोडून उभी राहिली. तोच श्वास तीच आस हवा हवासा गारवा, तोच श्वास तीच आस हवा हवासा गारवा. ज्योतीला वाटले, आयुष्यातील 55-56 वर्षात हृदय असे हळुवार असे झालेच नाही. आसक्ती प्रेम वाटेपर्यंत लग्न झाले. पत्नीला मन असतं, प्रेम भावना असते हे कळेपर्यंत आई झाले आणि पोटासाठी मुलासाठी व्यवसायात उतरले आणि आणखी आणखी मोठे होण्याच्या नादात मनातील प्रेम भावना करपून गेली. काही कळलेच नाही. ज्योतीला झोप लागली, पण झोपेतही गारवा आणि मारवा तिचा पिच्छा सोडत नव्हते. सहली दुसऱ्या दिवशी ज्योतीची अत्रेंची भेट झाली. तेव्हा ज्योती अत्रेंना म्हणाली, तुम्हाला कविता कशा सुचतात? अत्रे म्हणाले, अहो तुम्हालाही सुचतील. तुम्ही मोठ्या मोठ्या कवींचे कविता संग्रह वाचत राहा. एकदा नव्हे अनेक वेळा वाचा. त्यावेळी मन स्थिर ठेवा. काही कविता पाठ करा, गुणगुणत राहा. हळूहळू शब्द आपल्या ओठात येतात. प्रयत्न करा. पण असे कविता संग्रह कोठे मिळतील आणि कुणाचे कविता संग्रह वाचायचे? आपली सहल परत गेली म्हणजे पुण्यात तुम्हाला पुस्तकांच्या दुकानात नेतो. तिथे हवे तेवढे कवी तुमच्या भेटीसाठी येतील. ती पुस्तके घरी न्या, मनापासून वाचा आणि तुम्हाला खरंच मनापासून कविता आवडत असतील तर तुम्हाला निश्चितच सुचतील.
मी शाळेत असताना छान कविता म्हणायचे. सर्व कविता पाठ होत्या. नंतर सर्व काही विसरले. अहो हरकत नाही, त्या शाळेतील कविता आठवा, त्या मनातल्या मनात म्हणायला लागा. ज्योती गाडीत आपल्या सीटवर बसली. कित्येक वर्षानंतर तिला मराठेबाई डोळ्यासमोर आल्या. मराठेबाईंनी म्हटलेली कविता ऐकू येऊ लागली. ढगाचं घरटं सोडून दूर, पावसाचं पाखरू आलं ग दूर, अलगद त्याच्या पंखावरून येऊन भिजून येईल भिजून. ढगाचं घरटं सोडून दूर, पावसाचं पाखरू आलं ग दूर. मराठेबाईनंतर हळूहळू वर्गातील मैत्रीण सुलभा दिसू लागली, यमुना दिसू लागली. ज्योतीचे मन कातर झाले. कुठे असतील आपल्या मैत्रिणी? गेल्या कित्येक वर्षात आपण त्यांची चौकशी पण केली नाही. मराठेबाई असतील हयात? काल अत्रे म्हणाले, कविता तुमच्या आजूबाजूला असतात. मनाचे अँटिना जागृत ठेवा, त्यांना कधी सिग्नल मिळतील सांगता यायचे नाही. छान बोलतात अत्रे. आपण आपल्या मनाचे अँटिना बंदच करून टाकले होते. धंदा वाढवणे आणि पैसे मिळवणे हेच ध्येय ठेवले होते. आपल्या आयुष्यात कवितेला काही स्थान आहे का? नसेल तर अत्रेंच्या कविता का आवडतात आपल्याला? की आपल्यात एक झोपलेली कवयित्री आहे, तिला उठवायला हवे आहे. माऊल ट्रॅव्हल्सची गाडी दक्षिण भारताचा दौरा करून पुण्यात आली. प्रवीण अत्रेंनी ज्योतीला अप्पा बळवंत चौकात नेऊन पुस्तकांची दुकाने दाखवली. एवढी पुस्तकांची दुकाने एका ठिकाणी ज्योती प्रथमच पाहत होती. प्रत्येक दुकानदार अत्रेंना हाक मारत होता. एका दुकानातून अत्रेंनी कुसुमाग्रजांचे विशाखा आणि मंगेश पाडगावकरांचे सलाम खरेदी केले आणि ज्योतीला भेट म्हणून दिले. ज्योतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी बरीच पुस्तके खरेदी केली. माऊली टूर्समधील पुण्यातील लोक इथे उतरणार होते. अत्रे पण आपली बॅग घेऊन उतरले. सर्वांना बाय बाय करत गर्दीत दिसेनासे झाले. ज्योतीने कुसुमाग्रजांचा कविता संग्रह उघडला. पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुऱ्या झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा रहा, मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारख्या नजरेनं नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे तारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. आहा, हे कुसुमाग्रजांचे वैभव तिला आपले वाटत होते. आपली दुकाने, विविध मिलची कापडे, रेडीमेड कपडे नको नको. तिच्या लक्षात आले, हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे आपल्याला आवडतात, जवळचे वाटतात. गाडी मुंबईच्या दिशेने धावत होती. ज्योती कवितेत रमली होती. तिला शाळेत म्हटलेल्या कविता आठवू लागल्या. एका सुरात सुलभा यमुनासह म्हटलेल्या, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देवा तुझे. मोठ्या वर्गात गेल्यानंतर बालकवीच्या कविता, ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतबळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. बालकवीची ही कविता कित्येक वर्षाने तोंडात आली. कसे झाले हे? राजापूरच्या गंगेचे झरे अचानक उसळतात म्हणे, तशा कविता उसळल्या का आपल्या मनातून? ज्योती मुंबईत पोहोचली. रात्रीच्या जगदंबा ट्रॅव्हल्स ते वेंगुर्ल्याला यायला निघाली. इकडे आई येणार म्हणून आशू आणि प्राजक्ता 10 दिवसांचा हिशोब घेऊन तयार होते. आई आली की 10 दिवसातील रोजची विक्री, आलेला माल, नोकर वर्गाची हजेरी गैरहजेरी, आई सर्व पटापटा विचारणार. यात काही हैगय चाललेली तिला चालत नाही. प्राजक्ता आलेला माल पुन्हा पुन्हा तपासत होती. आईच्या नजरेतून जरा काही सुटायचं नाही. आलेला माल कोणत्या मिलचा हे बरोबर ओळखेल ती. 25 वर्ष तिने या व्यवसायात काढलीत. आईने सही करून ठेवलेले चेकबुक आशू तपासत होता. यातील किती चेक वापरले किती नाही हे पुन्हा पुन्हा पाहत होता. गाडी वेंगुर्ल्यात आली. आशू स्कूटर घेऊन तयार होता. गाडी जवळ जाऊन आईचे सामान त्याने उतरून घेतले. सर्व सामान खांद्याला लावून स्कूटरवर ठेवले. आता स्कूटर सुटली की आई धंद्याच्या एक एक गोष्टी विचारणार हे त्याला माहीत होते. पण आश्चर्य, घर येईपर्यंत आईने त्याला पारकर एंटरप्राइजेसची एकही गोष्ट किंवा हिशेब विचारला नाही. आशू मनातल्या मनात म्हणाला, आता घरी पोहोचलो की आई विचारेल. घरी गेल्यावर त्याने सर्व सामान तिच्या खोलीत ठेवले. त्याने पाहिले, जाताना आईच्या 2 बॅगा होत्या. आणखी भरलेली बॅग नवीन दिसते. काय आणले असेल एवढे? त्याला वाटले घरात आणि दुकानच्या सर्व स्टाफसाठी खाऊ आणला असेल. आता फ्रेश होईल, चहा घेईल आणि आणलेला खाऊ दाखवेल. प्राजक्ताने चहा आणून दिला. ज्योतीने चहा घेतला आणि नवीन बॅग उघडून त्यातील कवितेची पुस्तके कौतुकाने आशू आणि प्राजक्ताला दाखवू लागली. टूरमध्ये प्रवीण अत्रे नावाचे कवी कसे भेटले, त्यांच्या कविता ऐकल्या आणि त्यांच्यासोबत जाऊन पुण्याला एवढी कवितेची पुस्तके खरेदी केली. आशूला आपली आई कोणी वेगळीच वाटली. एवढी वर्ष पारकर एंटरप्राइजेस तिचे आयुष्य होते. त्यांच्यापासून एक सेकंद ती लांब राहत नव्हती.
आणि आता येऊन 2 तास झाले तरी एकदाही पारकर एंटरप्राइजेसचे नाव नाही. आल्यापासून तिची कवितेची पुस्तके आणि कविता यांचेच कौतुक. रात्र प्राजक्ताने जेवण वाढले तेव्हा आशूने 10 दिवसातील पारकर एंटरप्राइजेसमधील एक एक गोष्टी आईला सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त हू हू करणारी ज्योती आशूला म्हणाली, आशू पुरे करतो हिशोब. आता यापुढे सर्व व्यवहार तुम्हा दोघांनी पाहायचा आहे. मी आता यातून अंग काढून घेणार. खरं म्हणजे मी या आधीच यातून बाहेर पडायला हवं होतं, पण माझ्या मनाचा आनंद कोठे आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं. या टूर दरम्यान लक्षात आले की माझी प्रिय सखी कोठे आहे. शाळेत असताना मराठी बाई सांगायच्या, ज्योती तू अत्यंत तन्मयतेने कविता म्हणतेस. तुझी आवड कवितेत आहे. कविता तुझी सखी आहे, तिला जप. पण आयुष्यात पायावर स्थिर होण्यासाठी धडपडले आणि सखीला विसरले. पण आशू आणि प्राजक्ता माझ्या आयुष्याचा पुढचा काळ ह्या सखी समवेत घालवणार. तुम्ही दोघे पारकर एंटरप्राइजेस सांभाळा. कधी काळी अडचण झाली तर मी आहेच. आशू आणि प्राजक्ताने मान हलवली. दुसऱ्या दिवशी ज्योतीने बॅगेतील पुस्तके बाहेर काढली. कवी ग्रेस, शांता शेळके, इंदिरा संत, पाडगावकर ते नव्या पिढीतले सौमित्र, नीरज पाटील, महेश केळुसकर, संदीप खरे तिच्या अवतीभोवती जमले. इंदिरा संतांचे पुस्तक तिने उघडले. किती वाटा चुकल्यामुळे चुकलेल्या, चुकल्यामुळे न भेटलेल्या, राहूनच गेलेल्या. किती योगायोग हुकलेले आणि न आलेले, येऊनही न उमजलेले. धुक्यात किती राहून गेलेले, ठरवलेले न ठरवलेले. किती वाटा. मग आले कवी ग्रेस. भय इथले संपत नाही, मला तुझी आठवण येते. मी संध्याकाळी जातो, तू मला शिकविलेले देते. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी जातो, तू मला शिकवलेस देते. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. मग सुधीर मोघे. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. माझे प्राण तुझे प्राण, उरलेल्या वेगळाले. माझे मन तुझे झाले. पुन्हा सुधीर मोघे त्यांच्या दुसऱ्या कवितेत. काही वाटा आयुष्यात उगीच का येतात, 4 घटका सोबत करून कुठे निघून जातात. एक वाट येते मिरवी चिमणी पाऊल ठसे, शंख शिंपल्याने भरून वाहतात. काही वाटा आयुष्यात उगीच का येतात. ज्योतीला वाटले, शब्दांची खेळण्यात किती गंमत आहे नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळाच लागतो. ज्योतीने कित्येक कविता तोंडपाठ केल्या. दिवाळीत अंकात येणाऱ्या नवनवीन कविता ती वाचू लागली. नवनवीन कविता पण समजून घेता यायला हवे. वेंगुर्ल्यातील आनंद यात्री म्हणून एक साहित्य ग्रुप होता. तिथे आठवड्यातून एकदा कथा कविता याबाबत चर्चा होत. खर्डेकर कॉलेजमधील प्रोफेसर्स, आजूबाजूचे शिक्षक, नवोदित लेखक, कवी या ग्रुपमध्ये असत. ज्योती या ग्रुपमध्ये जॉईन झाली. तिथे ती कवितेबद्दल चर्चा करू लागली. वेंगुर्ले कुडाळ भागात अनेक काव्यांचे कार्यक्रम होतात. ती या कार्यक्रमाला हजर राहायची. ही मंडळी कविता कशा वाचतात, कुठल्या शब्दावर जोर देतात यावर तिचे बारीक लक्ष होते. 6 महिन्यानंतर ज्योतीला आत्मविश्वास वाटू लागला की आता कविता कवी करू शकेल. तिने पेपर समोर ओढले आणि लिहायला लागली. जेव्हा जेव्हा तुम्हाला हताश वाटेल किंवा उदास वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्यातल्या दुसऱ्याला आवर्जून भेटा. शेवटी तो तुमच्यातलाच दुसरा आहे, तुम्ही नाही. 15 जुलै हा ज्योतीचा वाढदिवस. आशूच्या लक्षात आले, या 15 जुलैला आईला 60 वर्षे पुरी करणार. आशू आणि प्राजक्ताने ठरवले आईची 61 साजरी करायची. आशूने आईला विचारले, आई काय काय करायचे तुझ्या 61ला. ज्योती म्हणाली, बाळा माझ्या 61ला कोणतेही धार्मिक विधी नकोत. मला फक्त काव्य वाचन ठेवायचं आहे, आणि ते पण एकाचंच. आशू म्हणाले, कुणाचं काव्य वाचन ठेवूया. ज्योती म्हणाली, प्रवीण अत्रेंचं. ज्यांच्या प्रेरणेनं मी कविता करू लागले, म्हणू लागले, त्यांना वेंगुर्ल्यात बोलवूया. त्यांच्या कविता मी कित्येक वर्षात ऐकल्या नाहीत. माहुली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमधून आशूने प्रवीण अत्रेंचा फोन मिळवला. दुसऱ्याच दिवशी आशूने फोन लावला. आशू, हॅलो हॅलो, प्रवीण अत्रे का. प्रवीण अत्रे, हो हो बोलतोय. आपण कोण. मी आशुतोष पारकर, वेंगुर्ल्याहून बोलतोय. माझी आई ज्योती पारकर 4 वर्षापूर्वी माऊली टूरच्या सहलीत गेली होती. त्यावेळी तुम्ही पण त्या सहलीत होता. तुमच्या कविता तिला फार आवडायच्या. तुम्ही तिला पुण्यात कवितेंची पुस्तके घेऊन दिलात. अरे हो हो, आठवलं. पण त्या करतात का कविता. अहो, त्यापासून तिचे आयुष्य बदलले. तिने आपल्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात.
प्रवीण म्हणाली, अरे वा वा, आनंद आहे. अहो, माझ्या लक्षात येत आहे, मी म्हटलेल्या कविता तिच्या तोंड पाठ व्हायच्या तेव्हाच मी ओळखलं हिला कवितेत अंग आहे. पण कौटुंबिक व्यापामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. आशू, अत्रे साहेब, मी आपणास फोन अशा करता केला की येत्या 15 जुलैला आईची 61 वेंगुर्ल्यात साजरी करायची. तिच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता तुमचे काव्य वाचन वेंगुर्ल्याला व्हावे अशी तिची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकाल का? अवश्य येईन. अरे, मी आता निवृत्त झालो आहे, खूप दिवसांनी माझ्या कविता म्हणेन. अशा रीतीने प्रवीण अत्रेंचे काव्यवाचन 15 जुलैला ठरले. आनंद यात्री ग्रुपने प्रवीण अत्रेंचे काव्यवाचन आणि सहभोजन आयोजित केले. सर्व वर्तमानपत्रात ज्योती पारकर यांचा 61 कार्यक्रम आणि प्रवीण अत्रेंचे काव्यवाचन अशा बातम्या आल्या. दिनांक 15 जुलै. स्थळ साई दरबार हॉल, वेंगुर्ले. आनंद यात्री ग्रुप यांनी ज्योतिताई पारकर यांच्या 61 निमित्त पुण्याचे कवी प्रवीण अत्रे यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. वर्तमानपत्रात सतत त्या कार्यक्रमाच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे आणि आनंद यात्री ग्रुपच्या मेहनतीमुळे कार्यक्रमास तोबा गर्दी होती. सायंकाळी 4च्या सुमारास कार्यक्रम सुरू होण्याआधी हॉलमधील सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या. शिवाय बाहेर व्हरांड्यात पॅसेजमध्ये लोक दाटीवाटीने उभे होते. थोडेफार उशिरा येणाऱ्यांना आत प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु आनंद यात्री ग्रुपच्या स्वयंसेवकांनी श्रोत्यांना कमीत कमी त्रास होईल या दिशेने खूप प्रयत्न केले. व्यासपीठावर ज्योतिताई पारकर यांच्या बाजूला आनंद यात्री ग्रुपच्या अध्यक्षा वृंदाताई कांबळी बसल्या होत्या. एवढ्यात आशू कवी प्रवीण अत्रेंना घेऊन आला. तशा जोरदार टाळ्या पडल्या. प्रवीण अत्रेंना पाहून ज्योतिताई उभ्या राहिल्या. जवळजवळ 4 वर्षांनी प्रवीण अत्रे समोर उभे होते. ज्योतिताई पुढे आल्या आणि त्यांनी आनंद यात्री ग्रुपमधील कांबळी मॅडम आणि इतर सर्वांची ओळख करून दिली. आनंद यात्री ग्रुपमधील प्रीतम ओगले यांनी मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले. स्वागत करताना ओगले म्हणाल्या, ज्योतिताई पारकर यांना आम्ही वेंगुर्लेकर क्लॉथ मर्चंट म्हणून ओळखत होतो. गेल्या 25-30 वर्षात पारकर एंटरप्राइजेस तालुक्यातील नंबर 1चे कापड दुकान झाले. पण गेल्या 4 वर्षापासून ज्योतिताईंनी एकदम घुमजाव केले. सर्व व्यापार मुलाच्या आणि सोन्याच्या हातात दिला आणि स्वतःला कवितेमध्ये बुडवून घेतले. आता आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आजूबाजूला कोण असतात? आजूबाजूला असतात कवी ग्रेस, वसंत बापट, आरती प्रभू, पाडगावकर यापासून ते गुरु ठाकूर, संदीप खरे ठाण मांडून बसलेले दिसतात. आज ज्योतिताई 60 वर्षे पूर्ण करत आहेत. परंतु कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांना ज्यांनी कवितेची ओढ लावली त्या प्रवीण अत्रे यांचे काव्यवाचन आयोजित केले. आणि अत्रे साहेब आम्हा वेंगुर्लेकर विनंतीला मान देऊन एवढ्या लांब आले. यानंतर अत्रे साहेबांना मी त्यांच्या कविता वाचायला सुरुवात करावी अशी विनंती करते. प्रवीण अत्रे उठले. त्यांनी 4 वर्षापूर्वी एका टूरमध्ये आपली आणि ज्योतिताई यांची भेट झाली हे सांगून त्या टूरच्या प्रवासात आपण म्हटलेल्या कविता ऐकून त्यांच्यातील कवयित्री जागी झाली. एवढेच नव्हे तर गेली 4 वर्षे त्या कवितेत पूर्ण बुडून गेल्या हे ऐकून मला खूप आनंद झाला. यानंतर प्रवीण अत्रेंनी आपले काव्यवाचन सुरू केले. नदीला घरात घ्यावे थेट एवढी नाही हिंमत माझ्यात. नदीला घरात घ्यावे थेट एवढी नाही हिंमत माझ्यात. दारातून वाहत राहा, दुरातून पाहत राहा, एवढेच मी सांगू शकतो. माझ्याच आदल्या कैक जन्मांची ही पापं मी धोपटतोय तुझ्या काठावर. कर क्षालन धुवून पवित्र या जन्मात. उद्धार अंधार सोडीन मी दिवे तुझ्या पात्रात. अत्रे एका पाठोपाठ एक कविता म्हणत होते आणि श्रोते तल्लीन झाले होते. 1.5 तासानंतर अत्रे थांबले. वेंगुर्लेकर मंडळी, मी गेली 1.5 तास तुमच्यासमोर कविता म्हणतोय. आता मी तुम्हा सर्वांच्या वतीने ज्योतिताई पारकर हिला विनंती करतो की यापुढील कविता तिने सादर कराव्यात. टाळ्यांचा एकदम कडकडाट झाला. ज्योती कावरी बावरी झाली. छे 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 छे, मला सवय नाही हो. नाही मला जमायचं नाही. मी कवी म्हटलेली नाही. मला जमायचं नाही. इतक्या लोकांसमोर मला जमायचं नाही. परंतु श्रोत्यांनी ज्योतिताई ज्योतिताई अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. वृंदाताई, प्रीतम ओगले, देवयानी अजगावकर यांनी तिच्या हाताला धरून माईकसमोर उभे केले. ज्योतीने डोळे मिटून घेतले आणि ती हात जोडून सर्वांना म्हणाली, मी आयुष्यात प्रथमच एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर उभी आहे. मला सांभाळून घ्या. शाळेत असताना मराठेबाईंनी मला कवितेची ओढ लावली. मी कविता तन्मयीने म्हणते हे पाहून मराठेबाई म्हणायच्या, ज्योती कवितेला सोडू नकोस, कविता तुझी सखी होईल. आज मला मराठेबाईंची आठवण येते. मराठेबाई, तुम्ही जेथे असाल तेथे माझा नमस्कार. दुसरे हे प्रवीण अत्रे. त्यांच्याच कविता ऐकून माझ्या लक्षात आले आपला जन्म फक्त व्यवसाय करण्यासाठी नाही. कविता ही माझी पहिली आवड आहे. त्यांच्याच भेटीनंतर मी कवितेत रमले. माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग माझ्या सखीसोबत. असे म्हणून ज्योतीने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केली. तू लिंपल्यास भिंती अज्ञानाच्या रेख लयासा त्यावर शब्दांचा प्रवास.
तू लिंपल्यास भिंती अज्ञानाच्या अन्न रेखलास त्यावर शब्दांचा प्रवास. विहिरींच्या कडावर उभे होते जडावरेल जीव, ओटीत घेतलास त्यांना आणि प्रकाश दाखवलास या जगातला. माझ्या मैत्रिणी त्यांना सांगायलाच हवं, केवळ कुंकवाची चिरी रेखून कपाळावर नाही होता येत चौकटी उधळत व्यवस्था बदलणारी बाई. केवळ कुंकवाची चिरी रेखून कपाळावर नाही होता येत चौकटी उधळत व्यवस्था बदलणारी बाई. अर्थ जाणून घ्यावा लागतो प्रतीकांचा आणि एक एक चिरा रचत बांधाव्या लागतात भिंती नव्या घराच्या. ज्योती आत्मविश्वासाने एक एक कविता म्हणत होती आणि श्रोते तल्लीन होत होते. टाळ्या वाजत होत्या. प्रवीण अत्रे सुद्धा वा 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 अशा शाबासकी देत होते. व्यासपीठावर काबळीबाई, अजित राऊळ, प्रसाद जोशी, शैलेश जामदार सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमांच्या शेवटी ज्योतिबाईंनी गाणं म्हटलं, घरादारासाठी लावतेस दिवा, अंधाराचा रावा फडफडे, लावताना दिवा सुटलेली हवा, विजलेली पेटताना वेतलामध्ये वात, जशी दिन रात गुदमरे बाई उंबऱ्यात, स्वयंपाक रांधला भुकेचा दादला, भाजताना भाकर करपली, तुझ्या पदरात तुझ्या उदरात वंशाचा दगड रोवलेला, वंशाचा दगड रोवलेला. सर्व श्रोते भारावले होते. व्यासपीठावरील सर्वांच्या कौतुकाच्या नजरा ज्योतींवर ओढल्या. टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. ज्योतीने सर्व श्रोत्यांना हात जोडून नमस्कार केला. सर्व श्रोते भारावले होते. व्यासपीठावरील सर्वांच्या कौतुकाच्या नजरा ज्योतीवर होत्या. टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. ज्योतीने सर्व श्रोत्यांना हात जोडून नमस्कार केले. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार केले. कार्यक्रम संपला आणि प्रेक्षकातील लोक ज्योतीचे अभिनंदन करायला व्यासपीठावर यायला लागले. ओळखीचे लोक, अनोळखी लोक तिचे 61 निमित्त आणि काव्य वाचनाचे कौतुक करत होते. एवढ्या कौतुकाची ज्योतीला सवयच नव्हती. ती सद्गतीत झाली होती. प्रत्येकाचे पुन्हा पुन्हा आभार मानत होती. व्यासपीठावर गर्दी थोडी कमी झाली. एवढ्यात 2 स्त्रिया प्रेक्षकातून पायऱ्या चढून तिच्या दिशेने येताना दिसल्या. त्या जवळ आल्या आणि ज्योतीने निरखून पाहिले आणि पटकन ओळखले. अरे, या तर शाळा मैत्रिणी सुरभा आणि यमुना. ज्योती धावत धावत त्यांच्या जवळ गेली. शाळा सुटल्यावर इतक्या वर्षात दोघी भेटल्याच नव्हत्या. आज कशा काय आल्या? तिने कडकडून मिठी मारली. तिघांच्याही तोंडातून एकाच वेळी कविता बाहेर पडली. पाय सोडूनी जळात बसला असला औदुंबर, पाय सोडूनी जळात बसला असला औदुंबर. यमुना म्हणाली, ज्योती, किती वर्षांनी ही कविता आपण तिघांनी एकत्र म्हटली नाही. सुलभा म्हणाली, ज्योती, तुझ्या कविता किती छान ग. अगदी शाळेची आठवण झाली. त्यावेळी तू पुस्तकातल्या कविता जोराजोराने म्हणायचीस आणि आता स्वतःच्या कविता म्हणतेस. ज्योती, तू केवढी मोठी कवयित्री झालीस ग. एवढं म्हणून त्या दोघी पटकन मागे वळल्या आणि पायऱ्या उतरल्या आणि एका वयस्क स्त्रीच्या हाताला धरून पायऱ्या चढू लागल्या. ज्योती पाहत होती. कुणाला आणते या दोघी असा विचार होईपर्यंत सुलभा आणि यमुनाने एका स्त्रीला हळूहळू पायऱ्या चढत वर आणले. ज्योती निरखून पाहत होती. क्षणार्धात तिच्या मेंदूला जाणीव झाली आणि ती किंचाळली, कोण? मराठेबाई तुम्ही? ज्योती धावली आणि तिने मराठेबाईंचे पाय धरले. डोळ्यात धारा लागल्या होत्या आनंदाच्या. मराठेबाईंना पण आनंदाश्रू आवरत नव्हते. बाईंनी तिचे खांदे धरून तिला वर उचलले. बाई, बाई, तुम्ही कशा आलात? बाई, मला वाटत होतं, बाई, माझं पहिलं काव्य वाचन तुम्ही ऐकायला हव्या होतात. पण बाई, तुम्ही कशा आलात? तुम्हाला कोणी आणलं? सुलभा आणि यमुना एका सुरात बोलल्या, आम्ही आणलं. अगं, आम्हा दोघींची घरं माझगावात आणि बाई मरेवाडमध्ये राहतात हे माहीत होतं. तुझ्या 61ची आणि काव्य वाचनाची बातमी पेपरमध्ये वाचली तेव्हा बाईंकडे जाऊन तुम्ही येणार का असे विचारले. तेव्हा बाईंनी एका सेकंदात मी येणारच म्हणून हट्ट धरून बसल्या. म्हणून आज रिक्षा करून बाईंना आम्ही घेऊन आलो. मराठेबाईंनी ज्योतीच्या डोळ्यातले आनंदाश्रू पुसले. झालीच ग मोठी ज्योती तू. केवढ्या धिटाईने स्वतःच्या कविता म्हटलंस. मला भारी भारी कौतुक वाटलं. शाळेतील 12-13 वर्षाची चुणचुणीत ज्योती डोळ्यासमोर उभी राहिली. मी तुला वर्गात सांगत असे, ज्योती, या सखीचा हात घट्ट धर. नुसती सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी. मागे उभे राहून हे सर्व कौतुक पाहणारे प्रवीण अत्रे उद्गारले आणि बाकी सर्वजण एका सुरात ओरडले, नुसती सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी, प्रिय प्रिय सखी. तर मंडळी,
कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.